कळेल की कसं वाटतं. श्वास गुद भरल्यानंतर जो त्रास काम करा नाही पद्या समाधानी आहात. ज्या दिवशी आरोपीला फाशी होईल त्या दिवशी आपण खरा न्याय मिळाला असं समजू, पण आपण एक टप्पा पुढे गेलो. मी मागणी केली होती सुरुवातीला की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज जावा. आजच्या निर्णयानं समाजामध्ये मेसेज गेला असं वाटतं. काहीच व्हायला पाहिजे आणि हे जे झालंय ते योग्य झालं असं आम्हाला वाटतं. एक टप्पा पुढे गेलो. ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आता वरच्या कोर्टात देखील जाण्याची शक्यता असं बोललं जात आहे. तुम्ही काय विनंती करताल? सरकार असेल, न्यायालय संस्थेला काय विनंती करताल पुढे? आता हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ह्या कोर्टामध्ये देखील ही प्रक्रिया काहीशी जाणार आहे, कारण तो कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी जलद गतीने तपास आणि निकाल प्रक्रिया झाली, तशीच अपेक्षा तुम्ही कराल का वरच्या कोर्टात देखील तुम्ही कायदेशीर लढाई लढाल? हो, आणि आम्हाला खात्री पुढच्या कोर्टात जरी गेलं तरी पण फाशी मिळेल. आता तुम्ही समाजाला काय आव्हान करताल या घटनेनंतर? आव्हान असं करेल की आपल्या आजूबाजूला पण अशा बऱ्याच घटना घडत असतात, तर सगळ्यांनी पुढे येऊन सपोर्ट करा. कोर्टानं असं म्हटलं की आम्ही लोकांच्या भावनेचा, कुटुंब न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये आहे. कोर्ट भावनेचा पण विचार करतो. आज कोर्टानं लोकांची भावना किंवा जे पुरावे गोळा करण्यात आले त्या आधारावरती निकाल दिला आणि फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. कोर्ट असं म्हटलं की ही दुर्मिळातली दुर्मिळ अशी घटना आहे, म्हणजे माणुसकीला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीने कोर्टानं केलेला आहे आणि तो मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहे, म्हणून फाशीची शिक्षा सुनावली. एक कुटुंबीय म्हणून तुम्ही कोर्टाकडून जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाबद्दल काय सांगाल आणि समाजाला नक्की काय आवाहन कराल की अशा घटना पुन्हा समाजामध्ये घडणार नाही, त्यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे? याच्या आधी सुद्धा तो 2 गुन्ह्यातून सुटला होता, त्यामुळे आता लोकांना कळेल की आता सुटणार नाही होता आपण. बरोबर, म्हणजे मेसेज जाईल. समाजामध्ये आपण बघतोय की हे एक प्रकरण नाही, समाजामध्ये असे अनेक असंख्य प्रकरण आहे आणि समाजामध्ये असे विकृत लोक आहेत. या प्रकरणाला वाचा फुटली, हे प्रकरण पुढे आलं. मात्र समाजातील अशा विकृतीबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा लढा हे संपूर्ण 1 मे पासून तुमचा लढा जो आहे आजपर्यंत कसा लढा होता आणि एकूण थोडं काय सांगाल? एकंदरीत 2 महिने तुमच्यासाठी कसे गेले? 2 महिने आम्हाला ॲक्सेप्ट करण्यात अजून आम्ही ॲक्सेप्ट पूर्णपणे करू शकतो, पण हे जे जलद गतीने होते त्यामुळे आम्हाला ठाम राहणं खूप गरजेचं होतं आणि आम्हाला तशी साथ पण मिळत गेली. पोलीस प्रशासनाची, वकिलांची, सगळ्यांची साथ मिळत गेली आणि आमचं मोटिव्ह एकच होता की आम्हाला जे हवे ती शिक्षा मिळाली. पण निकालाचं वाचन होत असताना डोळ्यात अश्रू येत होते, काय समोर डोळ्याच्या समोर चित्र येत होतं? आम्हाला 1 मे पासून सगळं झालेलं, सगळ्या गोष्टी आजच्या दिवसापर्यंत सगळं दिसत होतं आणि आज एक टप्पा पार पडला असं म्हणतो. न्यायाधीशांनी देखील सगळ्यांना म्हणजे एकूण या घटनेच्या निकालानंतर न्यायाधीशांनी देखील या सगळ्या प्रकरणात त्यांना देखील समाधान आहे की त्यांनी आरोपीला फाशी दिली. विजयमाला पवार तपास अधिकारी आहेत, त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी समाधान व्यक्त केलं होतं की त्या चांगला तपास करत. बोला बोला बोला. ताई 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 ताई